का ब्रेकिंग न्यूज आहे। सरकारच्या या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकलेला आहे। तर चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला होता, पण त्याच्यावर विरोधकांनी बहिष्कार टाकलाय। उद्यापासून राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू होतंय। यंदाचं अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे। विरोधक सरकारला विविध मुद्द्यांवरून कोंडी करण्याच्या तयारीत आहेत। दरम्यान अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला प्रथेप्रमाणे सरकारचं चहापान होतंय। सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकलाय। सत्ताधाऱ्यांनी जनतेची फसवणूक केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे। शेतकरी कर्जमाफी, त्याचबरोबर शक्तीपीठ महामार्ग, प्राथमिक शिक्षणातील त्रिभाषा धोरण अशा विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला। या सरकारने ठेवलेल्या मुख्यमंत्र्यांनी ठेवलेल्या चहापानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। कारण ज्या पद्धतीनं सत्ताधारी पक्षांची मस्ती वाढलेली आहे, एक बबनराव लोणीकर सारखे आमदार, जे मंत्री राहिलेले कॅबिनेट मंत्री हे सांगतात तुमच्या पायातले बूट, तुमच्या पायातले चप्पल, कपडे सुद्धा सरकारने दिलेले, अशा प्रकारची मस्तीची भाषा म्हणजे ब्रिटिशाची ही सुधारित अवलाद आहे। तीन दिशेला तीन तोंड आहेत। एकामेकांमध्ये भांडण आहेत, मग ती बंगल्यांवर नसतील, गाड्यांवरनं आहेत। कुठच्या जिल्ह्याचे कोण मालकमंत्री बनणार, कोण पालकमंत्री बनणार, या खात्यातून त्या खात्यात पी येतात की नाही येत। आणि मग हेच नाही तर मुख्यमंत्र्यांसमोर जाहीरपणे हे पण सांगतात की माझा फंड ह्यांनी चोरला, त्यांचा फंड त्यांनी चोरला। कदाचित त्यांच्यामध्ये देखील अजूनही थोडे कोऑर्डिनेशनची गरज, आणि म्हणून आम्ही हा निर्णय घेतला की चहापानाच्या कार्यक्रमामध्ये एकामेकांची तोंड तरी बघतील ते। शेतकऱ्यांची संपूर्णतः कर्जमाफी देतो म्हणून सांगितलं आणि आता समिती नेमत बसले। म्हणजे बळीराजाला फसवण्याचं पाप करणारे हे सरकार आहे। ज्या बळीराजाच्या भरोशावर खातात आणि त्या बळीराजाला म्हणतात तुझ्या अंगावरचे कपडे आम्ही दिलेत, तुझ्या पायातले चपला आम्ही दिलेत, तुझ्या बापाला दिलं, तुझ्या मायेला दिलं, अशा प्रकारचे घाणेरडी भाषा वापरून समस्त शेतकऱ्यांचा अपमान करणारे सरकार आहे। की खरं तर हे वक्तव्य माजी मंत्री असलेल्या लोणीकरांनी केलं आणि या संदर्भातली पुढची भूमिका आमची काय राहील ते आम्ही ठरवू। पण अशा मनोवृत्तीच्या, विकृत मनोवृत्तीच्या विचार असलेल्या सरकारच्या चहापाण्याला जायचं का? 65 कोटी रुपयामध्ये अख्खं केंद्र सरकार उलटलं। इथे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बोर्ड असं दाखवतात आणि सांगतात याच्यात 3000 कोटीचा गफला आहे, तुम्ही मागे घेता टेंडर का आम्ही ह्याच्यावर काही करावं। अख्खं सरकार सुप्रीम कोर्टात खाली धावत जातं। दुसऱ्या दिवशी टेंडर मागे घेतं, पण मागे घेताना हे तर सिद्ध झालं ना 3000 कोटीचा घोटाळा आहे। 3000 कोटी, अरे का तुमच्या बाचे पैसे आहेत का? आमच्याच 12 कोटी जनतेचे पैसे तुम्ही असे खाणार? तर